म्हणजे हेच राणी की आता फक्त उद्याचाच दिवस मी ह्या काउचवर झोपणार आहे, कारण परवा आपण जातोय आपल्या हनीमूनसाठी स्वित्झर्लंडला. हे बघ, तो त्याच्या मोबाईलमध्ये आलेलं तिकीट कन्फर्मेशनचा मेल तिला दाखवत म्हणाला. पण तो मेल बघून जानूची कळीच खुलली. खरंच ती खूप खुश झाली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. आता पुढे. जान, बाद झालं, आता तरी सोडशील का मला? ती कधीपासून त्याला मिठी मारूनच होती म्हणून तो बोलला. मग तिने हळूहळू त्याच्याकडून स्वतःला दूर केलं. पण नजर अजूनही खालीच होती तिची. सध्या लगेच तरी ती त्याच्या नजरेला नजर देऊ शकणार नव्हती, कारण हनीमूनचं नाव ऐकूनच मॅडम किती एक्सायटेड झालेल्या ते त्याने स्वतः पाहिलं होतं. म्हणून भयंकर लाज दाटून आली होती तिच्या मनात. जानू, एक्साइटमेंटमध्ये तू ना लगेच रिॲक्ट होतेस. कसं वाटलं असेल मीतला की मलाच हनीमूनची घाई झाली आहे. ओ गॉड, आता तर नजर पण मिळवू शकत नाही मी त्यांच्याशी, आणि त्यांना तर काय चान्सच मिळेल आता मला सतावण्याचा. ती मनातच बोलत होती आणि आता तिथून सटकू पाहत होती. पण इतक्यात त्याने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःजवळ ओढलं. सो मिसेस अमित राज्याध्यक्ष, आर यू एक्सायटेड फॉर अवर हनीमून? तो विचारत होता तिला की तू आपल्या हनीमूनसाठी एक्सायटेड आहेस का? ती काय बोलणार होती? ती तर सुपर एक्सायटेड होती आणि त्याला पण ते माहीत होतं. पण तरी त्याला तिच्याकडून ते ऐकायचं होतं. पण ती नाही बोलली काही, गप्प राहिली. तसं त्याने तिला अजून जवळ ओढलं. आता दोघांच्या ओठांमध्ये काही इंचाचंच अंतर होतं. सो मिसेस अमित राज्याध्यक्ष, टेल मी, डू यू वॉन्ट मी? आर यू रिअली एक्सायटेड टू टेक मी इनसाइड यू? तो विचारत होता तिला की सांग जानू, तुला खरंच मी हवाय का? तू खरंच उत्सुक आहे का मला तुझ्यात सामावून घेण्यासाठी? तो बोलत होता, पण त्याचे ओझरते ओठ तिच्या ओठांना स्पर्शून जात होते. त्याचे गरम श्वास तिच्या ओठांजवळ तिला जाणवत होते आणि छातीत तर कायच्या काय धडधड वाढली होती तिच्या, त्याच्या फक्त एवढ्या जवळ येण्याने. आणि त्याचे शब्द, ते तर आता तिला वेड लावायचे तेवढे बाकी होते. शुद्ध हरपली होती तिची त्याच्या त्या शब्दांनी. तिचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले. येस, येस मीत, आय वॉन्ट यू फॉर होल ऑफ माय लाईफ, टिल माय लास्ट ब्रीथ. ती बोलली आणि तिनेच त्याचे ओठ स्वतःच्या ओठांमध्ये बंद केले. करावेच लागले तिला. पेशन्स संपले होते तिचे. काय करणार? तो इतक्या जवळ होता आणि तिला आता तो हवाच होता. नाही सोडलं तिने त्याच्या ओठांना, स्वतःचं मन पूर्ण शांत होईपर्यंत. तो पण प्रतिसाद देत होता तिला. तिच्या फिलिंग्स जाणत होता तो. त्यानेच तर जागवल्या होत्या थोड्या वेळापूर्वी त्या फिलिंग्स. थोड्या वेळाने सोडलं तिने त्याला. श्वास जड झाला होता तिचा. त्याने तिचे चेहऱ्यावर आलेले केस कानामागे सारले. जानू, बास की अजून हवंय? तो विचारत होता की एवढा किस बाद झाला की अजून हवाय तुला? तशी ती लाजली आणि त्याच्या छातीवर एक बुक्का मारून पळून गेली तिथून. तो मात्र आऊच म्हणत तिच्याकडे हसत पाहू लागला. ती बाथरूममध्ये पळाली आणि तो आता ऑफिससाठी रेडी होऊ लागला. इतक्यात त्याचा फोन वाजला. येस मिस्टर पाटील, बोला. अमित बोलला. हॅलो मिस्टर अमित, केसची सुनावणी 2 वाजता आहे. लक्षात आहे ना तुमच्या? मिस्टर पाटील म्हणजेच अमितचा वकील बोलला. हो, आहे माझ्या लक्षात. मी पोहोचेन शार्प 2 वाजता. अमित बोलला आणि फोन ठेवून दिला. आता तो आरशात पाहून पुन्हा रेडी होऊ लागला. इतक्यात त्याला त्याच्या पाठी जानू उभी असलेली दिसली. ती थोडी खाबरलेली वाटली त्याला. कदाचित तिने त्याचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं. जान, काय झालं? आर यू ओके? त्याने तिला जवळ घेत विचारलं. मीत, म्हणजे आज सुनावणीची शेवटची तारीख आहे का? तिने विचारलं. विचारताना तिच्या ओठांची होणारी थरथर त्याला लगेच जाणवली. तिला भीती वाटत होती की जर त्या दोघांना शिक्षा नाही झाली
तर ते पुन्हा तिच्या सुखी संसारात काही ना काही भयंकर घडवतील, जे तिला आता नको होतं. आताच ती मरणाच्या दारातून परत आली होती. मरणाची भीती नव्हतीच तिला, पण पुन्हा तिला तिच्या मीतपासून दूर जायचं नव्हतं, कधीच. हो जानू, आज शेवटची तारीख आहे, अमित बोलला. त्याने मुद्दाम तिला ह्या पूर्ण कोर्ट कचेरीपासून लांब ठेवलं होतं, जेणेकरून तिला त्रास होऊ नये. हॉस्पिटलमध्ये असतानाच तिची तोंडी जबानी घेतली होती, पण त्यानंतर मात्र त्याने कधीच कोणत्याही पोलिसाला किंवा सरकारी माणसाला तिच्याकडे फिरकूसुद्धा दिलं नव्हतं. सगळं काही बाहेरच्या बाहेरच सेटल केलं होतं त्याने. खूप सोसलं होतं तिने, पण आता तिला सुखी राहण्याचा, खुश राहण्याचा पूर्ण अधिकार होता, जो तो तिला देणार होता. तिच्या ह्या आनंदाच्या दिवसात कुठलंच विघ्न येणार नाही ह्याची पूर्ण खबरदारी तो घेणार होता. हो, तोच, तिचा प्राणप्रिय मीत. मीत, त्यांना शिक्षा होईल ना? जानूने धडधडत्या हृदयाने विचारलं. तसा त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्याला कळत होतं की ती घाबरते पुन्हा त्याच्यापासून दूर जायला. आधीच इतकी हळवी होती ती, आणि त्यात तिच्यापासून कोणी त्याला हिरावून घेईल ही कल्पना तिला करवत नव्हती. जानू, शहरातला बेस्ट लॉयर हायर केलाय मी त्या नराधमांना शिक्षा द्यायला. तू अजिबात काळजी करू नको, त्यांना शिक्षा नक्की होईल, ट्रस्ट मी. त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिला आश्वस्त केले. आता तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तुम्ही लवकर याल ना घरी? मग ती बोलली. तसा तो हसला. आली परत, ही तिच्या बायकोच्या कॅरेक्टरमध्ये. तो मनातच बोलला, हो जानू, येईल मी लवकर घरी. आणि हो, उद्या आपल्याला शॉपिंगला जायचं आहे, ओके? तो बोलला तशी ती प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहू लागली. अगं शॉपिंग? आपली हनीमूनची? तेच तुझ्यासाठी कपडे घ्यायचे आहेत ना, शॉर्ट ड्रेसेस, जे मला आवडतील तेच? तो तिला डोळा मारून बोलला. तशी ती मात्र डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. ह्यांना काहीच कसं वाटत नाही असं बोलायला? शी बाबा, ती मनातच बोलली आणि तिथून उठून पळून गेली. तो मात्र तिला बघून हसला. मुद्दामच त्याने तो विषय काढला होता, जेणेकरून जानूचं मन डायव्हर्ट होईल काका काकीच्या विचारांतून. आता त्याने त्याचा फोन घेतला आणि तो ऑफिसला निघाला. गुड मॉर्निंग मॉम. गुड मॉर्निंग डॅड. जानू खाली आली आणि तिने मॉम डॅडना ग्रीट केलं. हे गुड मॉर्निंग जानू. आज काय बाबा, कोणीतरी खूप खुश आहे, मॉम बोलल्या. तसं जानूला कळलं मॉमच्या बोलण्याचा रोख. नक्कीच अमितने त्यांच्या हनीमूनबद्दल मॉम डॅडना सांगितलं असेल. ती विचार करू लागली आणि तिच्या चेहऱ्यावर अजूनच लाली पसरली. ओ हो जानू, किती लाजतेस ग, मॉम बोलल्या. नाही मॉम, असं काही नाही. जानूने मान खाली घातली आणि बोलली. तिला खूप लाज वाटत होती, कारण डॅड पण तिथेच बसले होते. हे जानू, तू माझं टेन्शन घेऊ नको हां. मी इथे नाही आहे असं समज आणि बोल तुझ्या मॉमशी, डॅड बोलले. पण जानूला मात्र आता कसंनुसं झालं. असं काही नाही आहे डॅड, जानू बोलली. अहो, तुम्ही नका हो तिला सतवू, आधीच इतकी लाजते ती, मॉम बोलल्या. तसे डॅड आता शांत झाले आणि त्यांनी तिघांनी नाश्ता केला. आता संध्याकाळ झाली होती. मॉम आणि जानू गप्पा मारत हॉलमध्ये बसल्या होत्या. इतक्यात अमित आत आला. त्याने त्या दोघींना पाहिलं, पण तो थांबला नाही आणि सरळ वर निघून गेला. मॉम आणि जानू एकमेकींकडे पाहतच राहिल्या. जानूला कळलं की आज केसची सुनावणी होती. तिथे काय झालं ते अजून कोणालाच माहीत नव्हतं, कारण दुपारनंतर अमितचा कॉल आलाच नव्हता. तिने डोळ्यांनीच मॉमना इशारा केला आणि ती वर त्यांच्या बेडरूममध्ये निघून गेली. पण तिने पाहिलं तर नव्हता तो बेडरूममध्ये. तिने सगळीकडे शोधलं त्याला, पण नाही दिसला तो. ती बाहेर आली. पण वरच आले होते, मग गेले कुठे हे, ती मनातच बोलली. पण थोडं पुढे चालत गेल्यानंतर तिला त्याच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. तशी ती अजून थोडं पुढे चालत गेली, त्या आवाजाच्या दिशेने. डॅडच्या रूममधून आवाज येत होता तो. तिने दरवाज्यातून आत पाहिलं तर अमित त्याच्या डॅडच्या मांडीवर डोकं ठेवून रडत होता. पण त्याला तसं रडताना पाहून तिच्या हृदयात मात्र चर्र झालं.
तिचे डोळे पण वाहू लागले. ती तशीच दरवाजात उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत होती. मला नव्हतं करायचं असं डॅड, पण काकाने काय केलं आपल्यासोबत पाहिलं ना. माझ्या मॉमला, आरूला आणि जानूला सुद्धा त्याने मरण यातना दिल्या. कसा विसरू मी हे सगळं? तो माझा काका जो लहानपणी आमचे इतके लाड करत होता, आमच्यासाठी जीव द्यायलाही मागे पुढे पाहत नव्हता, कुठे गायब झाला काय माहीत. ज्याला प्रॉपर्टीची नशा इतकी चढली आणि त्याचं ह्या अशा क्रूर सैतानात रूपांतर झालं. आता डॅडच्या डोळ्यातून पण अश्रू वाहत होते. कितीही झालं तरी तो त्यांचा सख्खा लहान भाऊ होता. लहानपणापासून दोघे एकत्र वाढले होते. खूप साऱ्या आठवणी होत्या त्यांच्यासोबतच्या. पण काका जे त्यांच्या फॅमिलीसोबत वागला होता ते अत्यंत क्रूर आणि भयानक होतं, ज्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी होती. डॅड, 10 वर्षांची शिक्षा झाली आहे त्या दोघांना, अमित बोलला. तशी डॅडने नकारार्थी मान हलवली. शेवटी त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना मिळाली, डॅड भरल्या डोळ्यांनी बोलले. जानू सगळं ऐकत बाहेरच उभी होती. तिला खूप वाटत होतं रूममध्ये जावं आणि अमितला सावरावं, पण नाही गेली. ती थांबली तिथेच, कारण तिला त्याला त्याचा वेळ द्यायचा होता. तिला माहीत होतं खूप दुःख होतं त्याच्या मनात, जे आता तो त्याच्या डॅडशी बोलून हलकं करत होता. निघून गेली मग ती तिथून खाली. मॉमला तिने सगळं सांगितलं. थोड्या वेळासाठी मॉमला पण वाईट वाटलं त्या दोघांसाठी, पण त्या दोघांना त्यांच्या कर्माचीच शिक्षा मिळाली होती, कारण त्यांनी त्यांच्या आरूचा पण तर जीवच घेतला होता. म्हणून योग्य झालं त्यांच्यासोबत. देवाने बरोबर न्याय केला होता त्यांचा, मॉम मनातच बोलल्या आणि डॅडजवळ गेल्या. थोड्या वेळाने जानू त्यांच्या बेडरूममध्ये आली. तिला माहीत होतं अमित काही जेवायला खाली येणार नाही आज, म्हणून तीच त्याच्यासाठी जेवणाची प्लेट घेऊन वर आली होती. ती आत आली तर तिने पाहिलं की अमित बेडवर बसला आहे आणि तो शून्यात पाहत आहे. त्याचे डोळे लाल झाले होते, अजूनही ओलावलेच होते. तिने हातातली प्लेट बाजूला टेबलवर ठेवली आणि बरोबर अमित बसला होता त्याच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली. अमित जो आता शून्यात पाहत होता त्याने वर मान करून तिच्याकडे पाहिलं. डोळे अजूनच भरून आले तिला पाहून. पुन्हा एकदा हुंदका बाहेर पडला आणि तिच्या कमरेला मिठी मारून तो पुन्हा ओक्साबोक्शी रडू लागला. रडून रडून तो तिचा टॉप भिजवत होता, पण ती मात्र त्याच्या केसांमधून हात फिरवत त्याला शांत करत होती. बऱ्याच वेळाने तो शांत झाला. मग ती त्याच्या बाजूला बसली. जानू, त्या माणसामुळे तू मरणाच्या दारात पोहोचली होती. मॉम आणि डॅडना पण खूप काही सहन करावं लागलं. आणि आरू, तिचा तर बिचारीचा काहीच दोष नव्हता, तरी तिला जीवानीशी मारलं त्याने. एवढा तिरस्कार भरलाय ना माझ्या मनात त्या माणसासाठी की मी शब्दात नाही सांगू शकत. पण तरी आज त्याला शिक्षा झालेली ऐकून कुठेतरी वाईट वाटत आहे. म्हणजे ह्याच दिवसाची तर वाट पाहत होतो मी, मग तरी मला इतकं वाईट का वाटतंय, तो बोलला. तिने त्याचे अश्रू तिच्या हाताने पुसले. मीत, तुमचे काका आणि काकी होते ते. लहानपणापासूनच तुम्ही एकत्रच होतात. इतकी वर्ष एकत्र राहत होतात. त्यात लहानपणी काकांनी तुमचे लाड तर केलेच असतील ना, म्हणून कुठेतरी तुम्हाला वाईट वाटते. खरं म्हणजे तुम्हीच एक उत्तम व्यक्ती आहात, म्हणून तुम्हाला त्यांच्यासोबत असलेल्या नात्यामुळे वाईट वाटते. पण तुम्ही अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नका. जे झालं ते योग्यच झालं. जे काकांनी मॉमसोबत, आरूसोबत आणि माझ्यासोबत केलं ते खूपच क्रूर आणि भयंकर होतं. ते म्हणतात ना, प्रत्येकाला आपापल्या कर्माची शिक्षा इथेच भोगावी लागते. तसंच काकांनाही त्यांच्या कर्माची योग्य शिक्षा मिळाली आहे. तुम्ही योग्य तेच केलं आहे. प्लीज तुम्ही स्वतःला अपराधी नका समजू त्यासाठी. ती त्याला समजावण्याच्या सुरात बोलली आणि पुन्हा त्याला छातीशी कवटाळलं. मग मात्र तो शांत झाला तिच्या समजावण्याने. तुम्ही तोंड धुवून या, मी जेवण आणलंय, थोड्या वेळाने ती बोलली. पण जानू, मला भूक नाहीये, तो बोलला. अशी कशी भूक नाहीये? जा पटकन तोंड धुवून घ्या. ती बोलली तसा तो तोंड धुवून आला आणि बसला बेडवर. मग ती त्याला एक घास भरवू लागली. जान, तू जेवलीस का? त्याने विचारलं. नाही,
तुमचं झालं की जेवेन मी, ती बोलली. तसं त्याने पटकन त्या प्लेटमधला एक घास तिच्या तोंडाजवळ नेला. तू जेवल्याशिवाय मला नाही जाणार जेवण, प्लीज, तो बोलला. तसा तिने तो घास खाल्ला, पण टचकन डोळ्यातून एक थेंब खाली पडला आणि हसली ती. कारण प्रत्येक वेळी त्याला तिची किती काळजी असते ह्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला होता आणि हे बघून भारावली होती ती. मग दोघांनी मिळून जेवून घेतलं. आता रात्रीचे 10 वाजले होते. अमितने त्याची उशी घेतली आणि तो काउचवर झोपायला जाऊ लागला. पण जानूने पटकन त्याचा हात पकडला. आज बेडवरच झोपा ना, ती लाडीवाळपणे बोलली. तशी त्याने नाहीमध्ये मान हलवली आणि पुन्हा काउचकडे जाऊ लागला. मीत प्लीज, ती बोलली. नो, तो बोलला आणि काउचवर झोपला. मीत प्लीज ना, ती पपी फेस करत बोलली. तसा तो हसला आणि बोलला ओके. मग ती पण खुश झाली. तो बेडवर त्याच्या जागेवर जाऊन झोपला, तिच्यापासून अंतर ठेवून. पण तिने त्याला इशारा केला की इथे ये. इथे म्हणजे ती त्याला तिच्या जवळ बोलावत होती. तिच्या मांडीवर झोप असं म्हणत होती. नो, तो बोलला आणि तिथेच झोपला. त्याला माहीत होतं ही काही ना काही करून त्याला जवळ झोपवेल. तशी त्याची पण जबरदस्त इच्छा होतीच तिच्याजवळ झोपण्याची. एरवी तो हसीखुशी खूप आनंदात गेलाही असता, पण आता नव्हता जाऊ शकत तो. 2 दिवसांनी मिलन होणारच होतं त्यांचं, ज्याची स्वप्ने सजवली होती त्याने. मीत प्लीज ना, एरवी तुम्ही मला तुमच्या मांडीवर झोपवता. आज मला पण तुम्हाला माझ्या मांडीवर झोपवायचं आहे. तुमच्या डोक्याला मसाज करायचा आहे. प्लीज या ना. आय प्रॉमिस. ह्या व्यतिरिक्त मी काहीच नाही करणार. पक्कावाला प्रॉमिस, ती एकदम क्यूट फेस करून बोलली. तसा तो गालातच हसला आणि तू नाही सुधारणार कधी, ह्या आविर्भावात त्याने मान हलवली आणि एका आज्ञाधारक नवऱ्याप्रमाणे तिच्या बाजूने सरकला. जानू, तू अजून चेंज नाही केलंस, तिला अजून त्याच कपड्यांमध्ये पाहून तो बोलला. हो, करते मी नंतर. आधी तुम्हाला झोपवते, या जवळ, ती बोलली. तसा तो तिच्याकडे पाहून हसला. किती क्यूट आहे ही यार. मी काय लहान बाबू आहे का, जी ही मला आता अंगाई गाऊन झोपवणार आहे, तो मनातच बोलला आणि स्वतःच्याच विचारांवर हसला. जानू बेडला टेकून बसली होती आणि पाय सरळ स्ट्रेच केले होते तिने. अमितने एका बाजूने तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला तो आणि ती त्याच्या केसांमधून बोटं फिरवत राहिली. तिच्या बोटांचा तो मुलायम स्पर्श होताच त्याचे डोळे आपोआपच बंद होऊ लागले. ती तशीच मसाज करत होती त्याच्या केसात, अगदी प्रेमाने. तसा तो आता शांत झाला. त्याचे डोळे मिटत होते. तोच त्याची नजर आता तिच्या त्या उघड्या पोटावर गेली. तिचं ऑपरेशन झाल्यामुळे इतके दिवस ती साडी नेसत नव्हती. आजही तिने शॉर्ट क्रॉप टॉप घातला होता आणि पॅन्ट घातली होती. पण ती बसल्यामुळे तिचा तो क्रॉप टॉप थोडा वर गेला होता आणि तिची ती फ्लॅट बेली त्याला दिसत होती आणि त्याला खुणावत होती. आता मात्र झोप उडाली त्याची. तिला बिचारीला ह्याची काहीच कल्पना नव्हती. आधीच त्याला प्रॉमिस केलं होतं की काही करणार नाही ती, म्हणून ती आपलं स्वतःचं काम करत होती, मसाज करत होती त्याच्या केसात. तिला वाटलं तो झोपलाय, पण साहेबांची नजर तर तिच्या पोटावरच होती, हटत नव्हतीच तिथून. खूप थांबवलं त्याने स्वतःला, समजावलं की नाही अमित, नाही, आज नाही, नो, पण नाही. डोकं एक सांगत होतं आणि मन काहीतरी वेगळंच आणि शरीर तर साथच देत नव्हतं. शेवटी सुटला त्याचा संयम आणि पुढे सरकला तो आणि थोडं अजून पुढे सरकून त्याने तिच्या कमरेभोवती स्वतःचे हात गुंफले आणि तिच्या पोटावर एक डीप किस केला. तशी हादरली ती त्याच्या त्या ओलसर ओठांच्या स्पर्शाने. तिचे हात काम करायचे थांबले, डोळे आपोआपच बंद झाले. तिला वाटत होतं की हा क्षण इथेच थांबावा, अगदी आयुष्यभरासाठी. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत
धन्यवाद.